नमस्कार। आज मी गणपतीच्या चौथ्या दिवसासाठी आमच्याकडे केला जाणारा गोव्याच्या पद्धतीचा नैवेद्याचा प्रकार बनवत आहे। सर्वात आधी मी मुगागाठी बनवत आहे। त्यासाठी मी एक दिवस अगोदर मूग भिजत घालून त्याला मोड काढलेले आहेत आणि त्याची आता सालं काढून घेते। मुगांची सालं काढून घेतलेली आहे। आता मी वाटप काढते। खोबरं घेतलेले आहे, त्यात गरम मसाला, हळद आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते। मूग कढईत घेऊन मी आता शिजायला ठेवते। त्यात हिरवी मिरची आणि मीठ घालून झाकण लावून मूग शिजायला ठेवते। मूग थोडेसे शिजलेले आहेत, त्यात मी वाटप घालते। चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा गूळ घालून उकळी काढून घेते। मूग शिजलेले आहेत, आता मी खाली उतरवते आणि वरून फोडणी देत आहे। त्यासाठी मी भांड्यामध्ये तेल घेतलेले आहे, त्यात राई, हिंग, कढीपत्ता, 2 सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून वरून फोडणी घालते आणि झाकण लावून घेते। मुगागाठी तयार आहे। इथे मी एक गोडाचा प्रकार बनवत आहे, त्याचे नाव उफार आहे। अर्धा वाटी तांदूळ आणि थोडीशी चण्याची डाळ घालून कुकरला शिजवून घेतलेले आहे। आता मी कढईत काढून घेते। थोडंसं पाणी, किसलेलं खोबरं, गूळ आणि थोडंसं पाणी घालून सगळं एकत्र करून मी शिजायला ठेवते। किंचित मीठ, आता एक हळदीचं पान घातलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घेते। उफार तयार आहे। इथे मी वरणासाठी वाटप काढून घेत आहे। थोडंसं खोबरं, हिरवी मिरची, जिरं आणि हळद घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेते। इथे शिजवलेली तुरीची डाळ मी रवीने घोटून घेते, त्यात वाटप घालते। गॅसवर उकळी काढायला ठेवते। वरून मी कोथिंबीर आणि कढीपत्ता घातलेला आहे। वरण तयार आहे। बटाट्याची कापं करायसाठी मी बटाट्याची गोल गोल कापं कापून घेतलेली आहेत। आता मी धुवून त्याला मसाला लावून घेते। लाल मिरची पावडर, हिंग, हळद, मीठ फोडींना लावून घेते। आता एका डिशमध्ये मी रवा घेतलेला आहे। बटाट्याच्या फोडी मी घोळून घेते। आता पॅनमध्ये तेल घेऊन मी बटाट्याची कापं तळायला ठेवते। झाकण लावून एका बाजूने भाजलेले आहेत, आता मी दुसऱ्या बाजूने झाकण लावून भाजून घेते। बटाट्याची कापं तयार आहेत। आता मी गोड पुऱ्या करायसाठी ओलं खोबरं आणि गूळ घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेते। आता खोबऱ्याचं दूध काढून घेतलेलं आहे। इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी अर्धा कप, वेलची पावडर, चवीप्रमाणे मीठ, खोबऱ्याचं दूध घालून पीठ मळून घेते। पीठ मळून झालेलं आहे, अर्धा तास मी बाजूला ठेवलेलं। आता मी त्याच्या पोळ्या लाटून घेते आणि पुऱ्या करून घेते। अशा प्रकारे मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत। आता मी तेलात तळून घेते। पुऱ्या तयार आहेत, तळून तयार आहेत। आता मी सर्व करते। तुम्हाला गणपतीच्या चौथ्या दिवसाचा नैवेद्याचा प्रकार आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।